मंत्री आमचे भुसे साहेब सुद्धा आलेले, पण साहेब पाठीमागच बसलेले. साहेब पुढे या ना तुम्ही. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री भुसे साहेब करतायत आणि पुरुषोत्तम दादा तो सत्कार अगदी आनंदाने स्वीकारतायत, सहभागी होत आहेत.
मार्गदावनी गेले अधि दयानिधी संतते तिनीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसु तिनीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही निळा म्हणे वाडे भाव निळा म्हणे से संत कृपावंत सुख सिंधू तिनीची पंथे चालू जात लपडे गुंता कोठे काही याचा ट्रबल कमी करतात बेस एकदम मस्त समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननीत पाणी मंडनम मंडनाम तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाको प्रथम नमः
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्तीं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. पंथे चालू जाता नकडे गुंठा कोटे काही प्रसंगी प्राप्ती होईल. चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामनोष्ट ज्ञानेश्वरी तुकोबर आहे. यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबर यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबर आहे. ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय, ज्या साधकाला जीवनामध्ये आपलं हित करून घ्यायचं, त्या साधकानं भलत्या कोणाच्या मार्ग जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल असं सुंदर मार्गदर्शन या अभंगामधून माझे निळोबर आहे. तुम्हाला आम्हाला करतात. विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व माय बाप्पा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा जास्त नका वाटतं, तुतार्यांचा वाढला की ते प्रॉब्लेम येतो. भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि मला वाटतं त्यामध्ये 5व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा बाबांच्या वतीने माझ्याकडे खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. महाराज कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाचं संयोजन जर पाहिलं तर माणसाचं मन भरून येतं. एवढं सुंदर नियोजन केलं. वा वा वा. तुमच्या कार्यक्रमाची चर्चा तुमच्या परिसरातच चालू आहे असं अजिबात नाहीये. तुमच्या या कार्यक्रमाच्या नियोजनाची चर्चा फक्त तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या मालेगाव तालुक्यामध्ये, तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये असं नाहीये. तुमच्या कार्यक्रमाची दररोज अपडेट अख्खा महाराष्ट्र घेतोय माझ्या युट्यूबच्या माध्यमातून. खूप नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मी कलकत्त्यावर आलोय महाराज, इतका थकलेलो होतो, अजून जेवलो नाही. तुम्ही जेवण आले ना? ऐका, तुम्ही ठेवायचा आवाज सांगायला लागला तो. कमी करा, कमी करा. एवढ्या लांबून प्रवास करून आलो, एवढं थकून आलो, एवढं दगदगीत आलो, पण तुम्हाला पाहिल्यानंतर मला फ्रेश वाटलं महाराज. नाही तर दररोजचे कीर्तन तेच महाराज, मेलेल्या माणसाचे कीर्तन करू कंटाळा होणार. उठलं की वर्ष श्राद्धचे, उठलं की वर्ष श्राद्धचे. कीर्तनाचं कार्यक्रम सत्यातलं जे कीर्तन असतं ना महाराज,
हे नैमित्तिक कीर्तन, आनंद येतो त्या कीर्तनामध्ये, काहीतरी वेगळा विषय कीर्तनकाराला हाताळता येतो. दररोज कीर्तनाला गेलं की वर्ष श्राद्धाचे, आता उद्या उठलं की एक वर्ष श्राद्ध आहेच. आणि वर्ष श्राद्ध नेमकं सांगावं तरी काय काय कोणाविषयी सांगावं. आपण फेटा बांधायला घेऊन त्याचं पोरग आलं की आपण म्हणा कशाने मेला बाप, ते म्हणतं मला देशी प्रेमी होता. मेलं कशानं, धडकून मेलं ट्रकानं. मग असं दलिंदर मेलं की आम्हाला ना इला जास्त पाकिटासाठी म्हणावं लागतं, याच्यासाठी केला होता अट्टहा शेवटचा दिवस गोड. कारण नसताना बेवड्याला सुद्धा वैकुंठवासी म्हणावं लागतं हो महाराज. कारण नसताना येड्याला सुद्धा स्वर्गवासी म्हणावं लागतं. तेच वातावरण पाहिलं की मला तरी असं वाटतं कीर्तन करणारा नरकात, आणि जे आहे ते तर नेलकतच गेलेलं असतं. विठ्ठल विठ्ठल. थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊन कीर्तन ऐका बाबा. एवढ्या लांबून प्रवास करून आलोय, एवढी धावपळ करत आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी तर आलेलोच नाहीये महाराज. तुमची करमणूक व्हावी असाही माझा मानस नाहीये, आणि तुमचं मनोरंजनासाठी एवढ्या दुरून प्रवास करणारा महाराज तुम्ही नाहीच महाराज. असं कीर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू की जेणेकरून तुम्हालाही समाधान प्राप्त होईल, त्यातून माझ्याही पत्रामध्ये थोडंफार पुण्य भेटल. काय असायचं उद्या आमचे माऊली बाबा आहेच महाराज. रामकृष्ण हरीपासून जय विठ्ठल पर्यंत ते खळखळीतच ठेवतात महाराज. काही ताण नका घेऊ तुम्ही. प्रत्येक कीर्तनकाराकडून आणि प्रत्येक वर्षाकडून जर हसण्याची अपेक्षा करसाल तर महाराज उद्या परमार्थाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल थोड्या वेळामध्ये अभंगामध्ये माझ्या निळोबराची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊ नये. आपण भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. बाबा, परमार्थ श्रवण करण्यासाठी, कीर्तन श्रवण करण्यासाठी, परमार्थाची रुची अंतःकरणामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने कसं शक्य होईल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. आपण भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्याकडून आणि माझ्याकडून खंडोबारायाची सेवा होती, भगवंताची सेवा होती. मला खूप आनंद वाटला महाराज. एवढा सुंदर कार्यक्रम. कार्यक्रमाचं नियोजन पाहिलं की असं वाटतंय का मंत्र्याच्या पोरीचं लग्न आहे महाराज. हा हा हा. ती रांगोळी तर किती सुंदर काढली. ज्या लेकरांनी ही रांगोळी काढली वा वा, त्यांच्यासाठी एकदा टाळी झालीच पाहिजे. आपल्या माणसाचं कौतुक आपण लोकांनी केलं पाहिजेत ना महाराज. अख्खं स्टेज एकीकडे, ते रांगोळी किती सुंदर आहे महाराज. वा वा, सुंदर आहे. प्रत्येकाच्या कौशल्याचं, प्रत्येकाच्या कलेचं जर कौतुक प्रत्येकाने केलं ना महाराज, तर या जगामध्ये कोणताच कलाकार दुःखी राहणार नाही. विठ्ठल कोण आहे निळोबर आहे, आणि त्या निळोबराने तुम्हाला आम्हाला कल्याणाचा मार्ग सांगितला. जगद्गुरु तुकोबराचे कृपापात्र शिष्य. थोडं लक्ष देऊन ऐका. वेळ खूप थोडा आहे बरं माझ्याकडे. 10 वाजलेले. आता ना आपल्याला वन डे ना कसोटी, ओनली 20-20. बॅटिंगही मीच करणार, बॉलिंगही मीच करणार, फिल्डिंगही मीच करणार. शेवटी मॅन ऑफ द मॅच मीच घेऊन जाणार. हा सदानंद. आपण फक्त कोरस. विठ्ठल. काही काळामध्ये माझ्या तुकोबराचे असंख्य शिष्य असतील, हजारो शिष्य असतील. मग निळोबरायचंच का कृपापात्र शिष्य नाव घेतलं जातं याचं कारण माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेत पण पास झाले होते महाराज. गुरु शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे निळोबर आहे आणि तुकोबर आहे. गुरुचं लक्षण सांगत असताना कबीर बाबांना खूप गोड लक्षण सांगितलं. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. थोड़ा ट्रबल कमी करा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ न मांगे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. गुरुचं शिष्याचं लक्षण सांगतो मी. थोडा आवाज कमी करा. आवाज पांगला नाही पाहिजे. कमी करा माझा आवाज. सगळ्यांना येतो. करा थोडं कमी. बस बस बस. गुरुचं लक्षण सांगत असताना, शिष्याचं लक्षण सांगत असताना कबीर बाबा सांगतात, हो दादा, त्याला गुरु म्हणा की तो आपलं शिष्य, त्याला म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणावर विलीन करतो, आणि गुरु त्याला म्हणा की तो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही.
2021 मध्ये जर आपण थोडं निरीक्षण केलं महाराज तर गुरु तसे भेटतच नाही हो. गुरु असे दलिंदर झाले की शिष्य भेटला की कापायचंच करता समजत. असा गुरु म्हणल्यावर शिष्य कोणता धडाचा तो सुद्धा कधी हा मराल आणि कधी मी त्याच्या गादीचा मालक होईल हीच अपेक्षा करतात. लक्ष नाही का? जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो तो कोबराय काय गोड वर्णन करतात अशा दोघांविषयी ऐका. हा विठोबाची आनंद रे काजाची, हो विठोबाची आनंद रे काजाची, हो तुकोबऱ्यासारखा कडक बोलणारा महात्मा या संप्रदायामध्ये नाहीच महाराज. तुकोबऱ्या कधीच गोड्याला गाढवाला गोड म्हणत नव्हते बघा. तुकोबऱ्याचा गाथा जर तुम्ही वाचला ना तर त्या गाथ्यामध्ये तुम्हाला काही अभंग असे पाहायला भेटतील की माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्याने गाढवाला कधी घोडं म्हणलंच नाही. गाढवाला गाढवच म्हणलं आणि घोड्याला घोडच म्हणलं नाही. भिड भाड आणि तुका म्हणे काय गरज होती तुकोबऱ्याला कोणाची भिडभाड? अजिबात नाही. छत्रपती सारखा महात्मा, छत्रपती सारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसल्यानंतर तुकोबराय म्हणा मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. कुठं तुकोबरायचे उद्गार महाराज. आणि आपण तर कीर्तनात किती स्तुती प्रिय झालो बाबा बाबा बाबा. एकंदर 5,000 रुपये जर दिले ना सप्ताहासाठी तर कीर्तनकार आम्ही लोक म्हणतो बाबा बाबा महाराज हा तर माणूस आमच्या चंदनपुरीचा कर्म आहे. 5,000 कर्म करतो महाराज आपण कोणाला नाही हो. ऐका लक्ष द्या. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आण नरका जाती. पण निळोबरायच्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवन चरित्राविषयी जर थोडा आपण विचार करायला गेलो तर खूप सुंदर की गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्या तुकोबरायचं आणि निळोबरायचं. माझ्या सद्गुरूंनी मला भेट द्यावी, माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा करावी म्हणून 42 दिवसाचं अनुष्ठान केलं. चरित्र सर्वांना आले. तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. तुकोबरायचं का वैकुंठात खाली आलेच नाही. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक पांडुरंग परमात्मा विटेन उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया निळोबराय 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. जर काही बरं वाईट झालं तर लोक उद्या काय म्हणतील महाराज. निळोबराने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहिल्याने सांगितलं येथे तुझं लागी बोलावी
पांडुरंगा सांगतो ए देव आहे ना बे तू, तुला कळतं का काय अधिकार असेल मला निवड करायचा? अरे शास्त्र कळतं का तुला? देव माने देवन मान खाली घातली, काय झालं निवड करायचं? अरे काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय माणसाने जात जाऊ नये. लक्ष देऊ नाही का बरं? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय माणसाने जात जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नये, आणि काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहत जाऊ नये. आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचं कुंकू असेल, काही वास्तुशांती असेल, बड्डे असेल, उकडचं खायला भेटतं म्हणून कोणाच्या लग्नाला पळायचं? पत्रिका पाहिजे, फोन पाहिजे, नाही एक साधा SMS. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर घेऊन जात असेल जायचं नाही बरं. कोणी तुम्हाला फुकट दारू पाजत असेल प्यायची नाही बरं. कोणी तुम्हाला फुकट तमाशाला घेऊन जात असेल अजिबात जायचं नाही. अनेक ठिकाणं असेल तिथं आमंत्रणाची अपेक्षा करू नका. इथं बसलेल्या सगळ्या मायबापाला माझा एक प्रश्न आहे. या विश्वाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर एक गादी अशी महाराज, ती नारदाची गादी. मी तर दररोज कीर्तनातून सांगतो, अरे देशाचे पंतप्रधान असो का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, 15 मिनिटाच्या वर भाषण झालं, लोक चॅनल बदलतात नाही, टीव्ही बंद करून टाकतात. लोक म्हणतात लबाडे होय. कीर्तनकार अर्धा तास नाही, 1 तास नाही, 1.5 तास नाही, 2 तास कीर्तन लेट सोडू द्या, तरी बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही. याचं कारण बसणाऱ्या समाजाला कीर्तनकाराविषयी आसक्ती आहे, एक आत्मविश्वास आहे. त्याला माहिती आहे की इथे येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही, म्हणून तुम्ही एवढ्या लांबून कीर्तनाला आलेले महाराज. खरं सांगतो, मी कीर्तनकार असो, माझ्यापेक्षा छोटा असो का माझ्यापेक्षा मोठा असो, या महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकारांना आतापर्यंत समाजाला सांगितलं नाही तुम्ही दारू प्या म्हणून. जीवनाला ऊर्जा देणारा व्यासपीठ आहे, जीवनाला ऊर्जा देणारा व्यासपीठ आहे, जीवनाचं परिवर्तन करणारा व्यासपीठ आहे महाराज. बाकीच्या ठिकाणी लोकांचा विश्वास नाहीये. पण इथं 20 वर्षाचा कीर्तनकार असो, 22 वर्षाचा असो, तरी 70 वर्षाचा माणूस येतो दर्शन घेतो, त्याच्या वयाला नाही. तो ज्ञानोबर आहे, तो कोबरायचा पाईक आहे, तो ज्ञानोबर आहे, तो कोबरायचा सेवक आहे. करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळे महाराज लोक बोमा पाडत होतो, कीर्तन सुरू करा, कीर्तन सुरू करा, कीर्तन सुरू करा. काय स्वार्थ होता आमचा? का आमचे घर बंद पडले होते का कीर्तनामुळं? आम्हाला खायला भेटत नव्हतं का? असं नाही हो. 2 वर्ष कीर्तन बंद होते म्हणजे महाराज लोकांनी फाशा घेतल्या का समाधानला? का तुमच्या मालेगाव मध्ये असा एखादा प्रसंग घडला? 2 वर्ष झाले मालेगाव तालुक्यातले सगळे कीर्तन बंद आहे, सप्ताह बंद आहे, व्यासपीठ बंद आहे, कथा बंद आहे. याला कंटाळून हरिभक्त पारायण टिंब महाराज यांनी फाशी घेतली. असं ऐकलं? अरे फाशी देणारे लोक आहे, आम्ही फाशी कशाला घ्यायची? फाशी घेण्याचं काय कारण आहे महाराज? अजिबात नाही. जीवनामध्ये थोडाफार संघर्ष असतो, कमी जास्त ऊन पाऊन चालत असतं, पण आम्ही ज्याचे दास आहोत ना महाराज, आमचा विश्वास रोगावर नाही, आमचा विश्वास आमच्या पांडुरंगावर आणि ज्ञानोबरायचं कोबर आहे. मग तरी सुद्धा आम्ही लोक म्हणायचो कीर्तन सुरू करा, कीर्तन सुरू करा. याचं कारणच हे होतं की जगातला कितीही मोठा डॉक्टर असेल तो फक्त तुमच्या शरीरातला कोरोना काढू शकतो महाराज. HIV ला लागलेला कोरोना काढू शकतो, आतला कोरोना काढू शकतो. पण सांगू तुम्हाला, जगातला कितीही मोठा MD असू द्या, MBBS असू द्या, अजून DHMS कोणताही असू द्या, तो फक्त तुमच्या शरीरातला कोरोना काढू शकतो. तुमच्या मनातला कोरोना काढण्यासाठी या जगामध्ये फक्त एकच जाते, ती म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायातले महाराज. खरं सांगतो, आज तुम्ही एवढे लोक कीर्तनासाठी उपस्थित तर एकाच्याही तोंडाला मास्क नाही, याचं कारण हीच परमार्थाची आहे. याच्यापेक्षा दुसरी काय ताकद असेल महाराज? 2 वर्षामध्ये लोक पेट्रोल पंपवर पॉझिटिव्ह निघले, सभेत पॉझिटिव्ह निघले, घरात निघले, शेतात निघले, नदीत निघले, जिथं अहो मेंढ्या सांभाळायला गेलेले लोक सुद्धा निघले महाराज. पण या 2 वर्षात एखाद्या महाराजाचं कीर्तन झालं आणि त्या कीर्तनामध्ये एवढे लोक आले, काही पॉझिटिव्ह? अरे नाही रे बाबा हो. अरे ही संप्रदायाची परंपरा आहे, ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा आहे, माझ्या पांडुरंगाची परंपरा आहे. इथं मेलेले माणसं जिवंत झाले, इथं जिवंत माणसं पॉझिटिव्ह निघतील कशी महाराज? विठाल काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करूच नका. काही लोक सप्त्यावर नाव नसले की दलिंदर येऊन सुद्धा पाहत नाही आठवत. त्यांना वाटतं की माझ्या पोरीचा साखरपुडाशी शे बरोबर जमत बरं मला थोडी थोडंच जमस. कधी जाई रायना, काय खाय रायना, कुठं फिरसो म्हणा दादा, ओ म्हणे माय, ओ दल्ली, ओ तन्ना, एवढंच येतात. इकडं सत्य करायचं लहानपणी, त्याच्यामुळे ते शब्द पाठ झालेले, बाकी काही जास्त समज नाही. विठ्ठल
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रे घावया. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी गेलंच पाहिजेत का? कीर्तनातून तुमच्याने माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे महाराज. आमंत्रण नसताना गेल्यानंतर जीवनामध्ये काय फजी, त्याच्यासाठी भागवतामध्ये खूप गोड उदाहरण आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय महाराज. आवाज कमी करा दादा, याचा आवाज कमी ठेवा. दक्ष प्रजापतीने यज्ञ केलाय आणि सर्व देवतांना आमंत्रण दिले, पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रणच नव्हतं. कैलासामधून विमान जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगत होती, मालक, ओ मालक, माझ्या वडिलांना खूप मोठा यज्ञ ठेवलाय, चला ना आपण. भगवान शंकर म्हणतात, अगं वेडे, माझा अपमान व्हावा यासाठी तुझ्या बापाने केलेला हा खटाटोप आहे. आमंत्रण नसताना गेलं तर अपमान होईल. सती आई साहेब सांगू लागले, मालक, नवऱ्या बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज पडत नाही. भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार नाही. भगवान शंकराने नंदीला सांगितलं, अ नंदी, कपाटात जेवढ्या काही साड्या तेवढ्या सगळ्या साड्या घेऊन ये आणि बॅग भरून दे. आता मला माहिती गेली की परत येणार. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या महाराज. सर्वांचं स्थान पाहिलं, नवऱ्याचं स्थान दिसलं नाही, राग आला आणि रागाच्या भारामध्ये यज्ञ कुंडामध्ये उडी मारली, आपला देह संपवला. बस कळलं तुम्हाला. जगाच्या मालकाला निळोबराया सांगितलं, देवा तुला बोलवलंच नाही, आला कशाला निळोबराया? तुम्ही 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला, काही बरं वाईट झालं तर कसं व्हायचं? मला लोक नावं ठेवतील. परत डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. पहिल्यांदा सांगितलं, देवा तुला बोलवलं कोणी, दुसऱ्यांदा तर निळोबराया म्हणतात, निळा मने आम्ही न ओळखोती देवा, धावा करत असे. जगाचा मालक परत निळोबराया, ओ निळोबराया, डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, दुसऱ्यांदा निळोबरायाने तर शिक्षक मानला महाराज. जा, तुला ओळखत नाही म्हणे. महाराज खरं सांगा, देशाचा पंतप्रधान तुमच्या दारात येऊन तुम्ही म्हणा, जाय तुला ओळखत नाही, मरल ना ते, फाशी घेईल ना. जगाचा मालक येतो. यात किंचित माझ्या पांडुरंगाचा थोडा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग निळोबरायाला बोलतात, ओ निळोबराया, कोणाला बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला. मी काही बाजारचा भाजीपाला नाही हो, देव आहे ना. कधी वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत, प्रभो पहिलं स्थान निधान बीज मव्य, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता निळोबराया. हे सर्व माझ्या सत्तेनं चाललंय. शेष, महेश, गणेश, दिनेश, सुरेश, हे जेवढे काही देवता आहे ते रात्रंदिवस माझं चिंतन करतात, त्यांच्या स्वप्नात नाही हो महाराज. अर्धा तास झाले तुमच्या दारात उभा आहे, काही तर बोला, लक्ष देऊन ऐका. या जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. कोण आहे? आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये. आणि ते निळोबराया तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. निळोबराया सांगतात, बाबा तुम्हाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय ना, तुम्हाला जीवनामध्ये कधी ना आटणारा जर परमार्थाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा ना, मग मी सांगतो, पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. हे मार्गदर्शन तुकोबराय अभंगाचे मार्ग दाखवून
घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे बरोबर सांगतात, मार्ग दावणी गेले आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. ऐका लक्ष द्या. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी दोन शंका तुम्हा सर्व माय बापा समोर निर्माण करतो महाराज. पहिली शंका आहे कोण मार्ग दाखवून गेले, दुसरी शंका आहे कोणता मार्ग दाखवून गेला. मार्गाचं अनुकरण जर या शास्त्रामध्ये करायला गेलं तर अनेक प्रकारचे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. पण आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल महाराज? अहो जे लोक 2 तास कीर्तन ऐकायला येतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूच स्टार्ट करू शकत नाही. शास्त्र तो सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. साधे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही तर काम क्रोध अधिक विकारावर तुम्ही आम्ही काय विजय मिळवणार आहे? मग ऐका ना माय बाप, सर्वांना सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये. गवळणीने घर सोडलं नाही, स्वधर्माचा त्यागही केला नाही तरी सुद्धा त्या भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण असं आहे गवळणी घरामध्ये जरी राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होते. तुमचं आमचं असं झालं तुम्ही कीर्तनात जरी असलं तरी तुमच्या आणि माझ्या डोक्यात घरच आहे माणूस. म्हणून बाकीच्या मार्गाचं अनुकरण करणं तुम्हाला आम्हाला शक्य नाही. काय म्हणा आम्ही योगाचं अनुकरण करू. कसं करू? ज्ञानोबा सांगतात की योगाची वाटा जे निघाले का सुभटाता या दुःखाची वाटा भागाला. ज्ञानोबराची ओवी पाहे पालोहाची आचने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी. म्हणून एखादा बोचरा म्हातारा असत त्याच्या तोंडात जात नाही त्या लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरलो. जे ज्ञानोबरा योग्यांची माऊली होते, ज्ञानराज माझी योग्यांची, पण योगाचं खंडन करत असताना ज्ञानोबरा सांगतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. मग योग अवघडे काही म्हणतील आम्ही कर्मकांड करू. कर्मकांड काय जमणार आहे महाराज आपल्याला? जो ब्राह्मण आहे त्याला त्रिकाल संध्या केली पाहिजे असं शास्त्र सांगतंय. मग जशी ब्राह्मणाची संध्या तशी वारकऱ्याची संध्या असेल ना महाराज. जो ज्ञानोबा आहे तो कोबराचं स्वतःला म्हणून घेतो, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, त्यांनाही दिवसातून 2 वेळेस हरिपाठ पण 1 वेळेस हरिपाठ केला पाहिजे. ती वारकऱ्याची काय हो? कर्मकांडही अवघडे, योगही अवघडे. काही लोक म्हणे आम्ही ज्ञान संपादन करू. आता आमच्या भरत दादाचा पक्वाज ऐकल्यानंतर चंदनपुरीतल्या एखाद्या झालेला वाटेल काय दरवर्षी बोलवायचं? आपण पक्वा शिकू. म्हातारपणात त्या गोष्टी जमत नाही बरं. त्यासाठी तरुणपणात आळंदीत जावं लागतं, शिळ्या भाकरीचे कुटके खावं लागतात. हिवाळ्याच्या दिवसात इंद्रायणीच्या तीरावर घाम येऊस तर प्रॅक्टिस करावं लागते. तेव्हा लोक टाळ्या वाजवतात. एवढं जसं जे जमत नाही. घासावं लागते म्हणजे दगडा नाही, प्रॅक्टिस करावं लागते. काय करावं लागते? प्रॅक्टिस. मग वयाची सुद्धा आट आहे. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धना, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. लक्ष देऊन ऐका. पहिले 25 वर्ष तुम्हाला इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, कलेक्टर व्हायचं, काय व्हायचं ते पहिले 25च. नंतर 25 ते 50 माणसानं द्वितीयं नार्जिते धना, फक्त पैसे कमवायचे. मग दिवसातून 4 का कीर्तन करणं व्हायचं. द्वितीयं धन कमवा, पण धन कमवत असताना शास्त्रकार सांगतात जोडोनिया धन उत्तम उदास विचारे वेच करी. आणि या 2 अवस्थेत या 2 गोष्टी जर केल्या तर 3ऱ्या अवस्थेमध्ये तृतीयं नार्जिते पुण्यं, फक्त देवाचं चिंतन करणं 50 ते 75. तसं तर जगतच नाही. जर जगले 100 वर्षापर्यंत तर महाराज सांगतात चतुर्थं किं करिष्यसि. प्रत्येक गोष्टीसाठी वयाची मर्यादा आहे. का हो महाराज? आम्ही जर लोकांना म्हणलं अहो चला ना कीर्तनाला, लोक म्हणतात महाराज आता का वय का आमचं? सगळ्या गोष्टी वयातच झाल्या पाहिजे. हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. चंदनपुरीच्या लोकांना माझा एक प्रश्न आहे. का हो तुम्ही एखाद्या 70-80 वर्षाच्या धल्ल्याचं लग्न केलं का तुमच्या गावात म्हाताऱ्याचं? तुम्हाला सन्मानाची वेळी झाली का? तुम्ही लग्न करण्यासाठी 21 वर्षाचा मुलगा लागतो, लग्न करण्यासाठी 18 वर्षाची मुलगी लागते. मग लग्नासाठी वयाची मर्यादा आहे, नोकरीसाठी वयाची मर्यादा आहे. 65 वर्षाचा माणूस झाल्यानंतर सरकार सांगताय बाबा तू घरी राहा, फुकटचं पेन्शन घे, पण डोक्याला त्रास देऊ. मग 65 वर्षाचं म्हातारा सरकारला चालत नाही. महाराज लोकांना पाठपोळी घेऊन फिरायचं का? ते नेमकं करायचं काय? आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी क्रांती केलेली आहे ती वयातच केलेली. म्हातारपणात काय क्रांती होणार आहे? अरे म्हातारपणात पापच होत नाही तर पुण्याची अपेक्षा काय करायची महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलेला आहे. स्वामी विवेकानंदासारख्या एका वैराग्यवान माणसाने वयाच्या 16व्या वर्षी भारत भ्रमण केलंय. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी लिहिलाय. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. हो
सगळ्यांचं जीवन चरित्र पहा तुम्ही. म्हातारपणात क्रांती होणं शक्यच नाहीये, म्हणून आम्ही लोक सांगतो ना की तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. याचं कारण आज तरुण एवढा अधोगतीला चाललाय, एवढा व्यसनाधीन झालाय, आणि त्या तरुणांना तरुणपणात योग्य मार्गदर्शन देण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय विठ्ठल. वयाची सुद्धा मर्यादा आहे, म्हणून ज्ञान शक्य नाही, योग शक्य नाही, कर्मकांड शक्य नाही. लक्ष देऊन ऐका ना महाराज, बाकीचे साधन तुम्ही या कलियुगामध्ये करू शकत नाहीये. याचं कारण असं आहे, माणसाला 100 वर्षाचं आयुष्य. बाबा किती वर्षाचं आयुष्य हो? बोलत चाला ना, किती जोरात बोला, किती वर्षाचं? 100. मग वजा बाकी करा. 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती राहिले हो? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती राहिले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती राहिले? अहो शिक्षण झालं, नोकरी लागली, लग्न झालं की 2-4 वर्ष असेच निघून जातात. 15 वर्ष तुमच्याकडे फक्त. किती किती? आता त्या 15 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे? ग्रामपंचायत निवडणार आहे का, घर बांधणार आहे का, बंगला घेणार आहे, काय करणार काय महाराज? आणि 1 लाख वाक्य लक्ष देऊन ऐका तुम्ही माझं. हा माईक खराब झाला तर माईकची गॅरंटी आहे, घडी घेण्यासाठीच्या घडीची गॅरंटी आहे, मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी वॉरंटी, पण नरद्याची गॅरंटी नाही बरं महाराज. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाक पाकरी तव हे सरे म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे बाबा हो, तुम्ही तर सगळे जण आता कीर्तन संपले, उद्या सकाळी उठा, खंडोबरायचं दर्शन करा, आणि खंडोबराय समोर देवानं तुम्हाला जे नाक दिले ते नाक रगडा, आणि त्या खंडोबराया सांगा, खंडोबराया एवढ्या मोठ्या संकटातून तू आम्हाला आजच्या तारखेत जिवंत ठेवलं, हे तू दिलेलं आम्हाला आयुष्य बोनसच आहे महाराज. काय काय बोनस आहे? अरे उन्हाळ्याच्या दिवसात जसे लिंबाच्या लिंबोळ्या पडतात ना, त्याच्यापेक्षा जास्त लोक मरेले महाराज. मग अशाही परिस्थितीमध्ये जर देवानं आपल्याला जीवन दिलंय, कशासाठी? लोकांचे धुरे फोडण्यासाठी का लोकांचे घर फोडण्यासाठी? अजिबात नाही. आणि असं समजू नका बरं तुम्ही की तुम्ही दुसऱ्या लाटीत जगले म्हणजे तिसरीत मारणार नाही. तिसरीची ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे. सुरू झाली म्हणजे होऊ शकतं तसं, तर देवाच्या कृपेनं आणूच नाही आता देवाने ही गोष्ट, कारण खूप चांगलं आहे आता. आणि खरं सांगू का महाराज, करोनामुळे आर्थिक नुकसान झालं, ठीक आहे, आर्थिक नुकसानाची भरपाई होऊ शकते महाराज, पण करोनामुळं बौद्धिक जे नुकसान झालं महाराज, तरुण मुलांचं वगैरे, ह्या छोट्या छोट्या मुलांचं, अजून जर 2-3 वर्ष शाळा बंद असल्यानं तर मला वाटतं पोरं म्हशीकडे बी कामी येणार नाही महाराज. म्हशी कशा वळावी याचं सुद्धा ज्ञान नाही महाराज. आणि सरकार सांगतंय ऑनलाईन शिक्षक, ऑनलाईन काय जमणार आहे महाराज? आमचा सर कॉप्या सांगतो तरी कोणाला लिहिता येत नाही, एवढे आपली बुद्धिमान लोक आहे. ऑनलाईन कीर्तन वेगळं आणि समोरासमोर कीर्तन वेगळं आहे महाराज. ऑनलाईन शिक्षण वेगळं आणि समोरासमोर शिक्षण. म्हणून माझी विनंती तुम्हाला, एवढा सुंदर नर्दी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, खूप वेळ कमी हो, कधी देवाचं चिंतन करणार आहे? महाराजांचं प्रमाण आहे, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा.
थोडा वेळ आहे तुमच्याकडे, कधी देवाचं चिंतन करणारे कबीर बाबा सांगतात, देहुडा हो अरे 2 दिन का महिमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। घर बांधायची तयारी सुरू केली तुम्ही लोकांनी, बंगला बांधायची तयारी सुरू केली, मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या 21 वर्षाची पॉलिसी करणारे बुद्धिमान लोक आहे तुम्ही। सोयाबीन काढली, कपासी काढली की गहू कसा पेरायचा, हरभरा कसं पेरायचं, द्राक्ष कसे लावायचे, कांदा कोणता पेरायचा, उन्हाळकी पेरायचा का पावसाळी पेरायचा, सगळ्या गोष्टीची तयारी करतात। अरे 2021 चाललाय रे बाबा, वाचता शिका। 2021 ची किती तारीख याची? 12 तारीख आहे, तरी सुद्धा 2024 ची इलेक्शनची तयारी आतापासून सुरू केली काही लोकांनी, केली का नाही? मग सगळ्या गोष्टीविषयी जर तुम्ही जागा आहे तर तुम्ही जाणार आहे। तुम्ही मरणाची का तयारी करत नाही? लोक म्हणतील महाराज मरणाची काय तयारी आहे? ऐका दादा, एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न घालणं ही जगातली सगळ्यात मोठी मरणाची तयारी। म्हणून माझी विनंती तुम्हाला, देवाचं चिंतन करा आणि उपकार म्हणा देवाचे। बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो एकवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण। आता उर्वरित आयुष्यामध्ये देवाचं चिंतन करा बरं, वेळ नका वाया घालू महाराज। 23 तास काम करा तुम्ही, किती तास काम करा? 23 तास राजकारण करा, 23 तास व्यवसाय करा, सगळं करा, पण 1 तास तर देवासाठी दिला पाहिजेत ना महाराज। 1 तास जर तुम्ही माझ्या देवासाठी दिला ना महाराज, तर निश्चित मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट माझा भगवान परमात्मा दूर केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून लक्ष देऊन ऐका, एवढे कमी दिवस आहे, एवढं छोटा आयुष्य, मग एवढ्या कमी दिवसात एवढ्या छोट्या आयुष्यात करायचं काय? भागवतकार वर्णन करतात, यत् फलम नास्ति तपसाने योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक् कलौत हरी कीर्तनात्। कलियुगामध्ये तुलसीदासजी सुद्धा या श्लोकाचं भाषांतर करत असताना काय गोड आहे, कलियुग केवल नाम अधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा। या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी सोपं साधन, पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलंय, दुसरं प्रमाण मी तुलसीदासांचं दिलं, तिसरं प्रमाण तुम्हाला सर्वांच्या पाठ आहे। हा कलियुग माझी कलियुग माझी कलियुग माझी आणि या साधनापैकी सगळ्यांनीच वर्णन केलं, कधी सायास सुखे येतो घरा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल। देवाचं चिंतन करण्यासाठी काही वेळ लागत नाही महाराज, काहीच काळ लागत नाही। तुम्ही 2 व्हीलर जरी नाशिकला चालले, कुठं मनमाडला चालले, हातात हँडल आहे, डोळे समोर आहे, पुढची गाडी पाहायची, कानाचं काम काय मागच्या गाडीचं हॉर्न ऐकायचं, पायात ब्रेक टाकायचं, गेअर टाकायचं। इथून मनमाडला जायला जर 1 तास लागत असेल, अर्धा तास लागत असेल, तर 1 तास तुमच्या तोंडाला काहीच काम नाही, तुम्ही किक मारले की सुरू करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी।
मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमच्या जीवनात होणारा अपघात सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतन ठरल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगतो, ताकद आहे हो देवामध्ये. तुमच्या लोकांचा विश्वास कमी पडतोय महाराज. मला तर वाईट वाटतं, मुस्लिम समाजाचा मनुष्य ज्यावेळेस नमाज पडण्यासाठी जातो हिंदूंनो, तर तो नमाज कशा समोर पडतो माहितीये का? भीती समोर पडतोय महाराज. तिथं मूर्ती नाहीये, तिथे चित्र नाहीये, तिथं काहीच नाहीये. एका भीतीकडे पाहून जर तो एवढ्या अंतकरणापासून नमाज पडत असेल, तर तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुमच्या अंतकरणाला पाझर फुटत नाही. अंतकरण आहे का दगड आहे तुमचे, मला काही कळत नाही महाराज. कधीतरी विचार केला पाहिजेत ना रे, आणि कुठेतरी देवावर विश्वास ठेवला पाहिजेत महाराज. कारण करोनाच्या काळात माणसावरचा विश्वास तर गेलाच ना. लोक फक्त एवढं म्हणू शकतात, नामदेव बाबा आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत, बस एवढा लबाड बोलू शकतात लोक. महाराज आम्ही तुमचे खूप मोठे कूलर आहोत, कुकर आहोत, काही म्हणतील महाराज. आले की फक्त मला सेल्फी प्लीज, सेल्फी प्लीज. तुम्ही जर महाराष्ट्राचं युट्यूब चेक केलं ना महाराज, 11 कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये. किती? तर त्या 11 कोटी लोकसंख्येमध्ये नुसतं माझं एक त्याचे कीर्तन ऐकणारे 3.5 ते 4 कोटी लोक आहे महाराज. 40% महाराष्ट्र आपल्या माझे कीर्तनामध्ये. कशामध्ये? कीर्तन ऐकणं. पण एवढे लोक असून, एवढे फॉलोअर्स असून, एवढे व्ह्यूअर्स असून, एवढ्या कमेंट असून, या करोनाच्या काळात मला एकाही लबाड फॅननं फोन नाही केला, भाऊ तू पॉझिटिव्ह आहे का तू निगेटिव्ह आहे, काय तुझी फॉर्च्युनर आहे का नेली फायनल, काय वेळ आहे, काही खायला आहे का नाही, काय नाही काय नाही. मग त्यावेळेस आम्हाला कळलं जने हे सुख दिल्या. जे लोक म्हणायचे आमच्याकडे 100 कोटीची प्रॉपर्टी आहे, असे लोक सुद्धा नाही वाचले बरं दादा. जे म्हणायचे आम्ही खूप मोठ्या पदावर आहोत, असेही नाही वाचले. देवानं कोणाला सोडलं नाही महाराज. परमार्थिक नाही, व्यावसायिक नाही, शेतकरी नाही, गोर गरीब नाही, राजकारणी नाही, प्रत्येकाचा घात झालाय. पण माझी विनंती तुम्हाला, मग न दिसणारा विषाणू जर प्रत्येकाचा घात करू शकतो, तर न दिसणारा विषाणू जगाचा मालक तुम्हाला त्या विषाणूपासून सोडवल ना महाराज. कधीतरी विश्वास ठेवत जा, पण विश्वास हा नावाची चिन्हच नाही. भगवंताचं चिंतन करा महाराज. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, तयाच्या चिंतने अरे तुटे भवरोग संचित क्रियामान. नामामध्ये किती ताकद आहे. इथे जेवढ्या माझ्या आई बहिणी बसलेल्या माया हो, फक्त एखाद्या माय माऊलीने मला खरं सांगा, खोटं बोलू नका, एखादी तरी आई इथं अशी असेल की तिचं नवरा दारू पित असेल. फक्त हात वर करायचं, मान हलवायची, खुणवायचं सुद्धा नाही. ती दलिंदर जर इकडे बसेल असेल आणि त्यानं जर पाहिलं तुम्ही हात वर करायला नाही तू तुला मी घरी जाऊन माईच्या दांड्या खाली हाणत तुम्हाला, त्याच्यामुळे हात वर करू. पण माया हो तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, मग त्याला कोणत्या डॉक्टर कडे नका नेऊ, कोणत्या साधू कडे नका नेऊ, कोणत्या महाराजाकडे नेऊ नका, कोणत्या भोंदूबाबाकडे नेऊ नका. लोक म्हणतात इंजेक्शन घेतलं दारू सुट्टी. कोण म्हणे तुम्हाला? आमच्या गावचे दलिंदर क्रुझर भरून गेले महाराज, पेतपेतच गेले. इंजेक्शन घेतलं पेतपेतच घरी आले, 50,000 फुकट गेले. आणि इंजेक्शन जर दारू सुटली असती ना, दारुड्या हो इथं पेणारे, इंजेक्शन जर दारू सुटली असती तर तुमच्या बायकाने तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं. अरे मला मारस तू झोपीत काय असते, झोपीत डॉक्टरला सांगितलं असतं रेमडेसिवीर सारखे 1200 50,000 ने 1 लाख घे, 2 इंजेक्शन दे. त्याच्यामुळे इंजेक्शनाने दारू सुटत. मग तुम्हाला असं वाटतं ना माय मावल्यानं तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी, वाटतं का नाही? मग मी सांगतो त्या मंत्राचा जप करा 2 महिने. तुम्ही माझा आवाज रेकॉर्ड करून घ्या. 2 महिने मी सांगतो त्या मंत्राचा जप करा. जर तुमच्या नवऱ्याने दारू नाही सोडली, काही अंधश्रद्धा नाही महाराज. मी लाईव्ह बोलतोय, अख्खा महाराष्ट्र पाहतोय आपलं कीर्तन, लक्ष देऊन ऐका. जबाबदारीने बोलतोय, काही बगलात काढून खोटं नाही बोलत महाराज. मी काही अंधश्रद्धा पसरवणारा बाबा नाही, अंधश्रद्धा रद्द करणारा बाबा आहे मी. 2 महिने मी सांगतो त्या मंत्राचा जप करा फक्त. जर तुमच्या नवऱ्याने दारू नाही सोडली, तुम्ही कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या चिंतनामध्ये महाराज. काही महिला म्हणतील हो म्हणा दादा, हो म्हणा सोन्या, तू बाकी कीर्तन नको का करून. हो म्हणे माय फक्त पहिला मंत्र घे बाबा. तुम्ही पहिलं माणसाल भाऊ बाकी कीर्तन जाऊ देव तथा मला तू काय दे. मी दुसरा मंत्र नाही देऊ शकत. मी संप्रदायाचा वारकरी, संप्रदायाचा माणूस आहे, पांडुरंगाचा भक्त आहे. आमच्या संप्रदायाचा एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी.
प्रत्येक माय माऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. चपाती भाजी भात वगैरे करायला किती लागतो माया वेळ? त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, तुमच्या डोळ्याला काम आहे, पण त्या 1 तासामध्ये तुमच्या तोंडाला काहीच काम नाही. उद्यापासून करून तर बघा प्रॅक्टिकली. फक्त स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं जर तुम्ही नुसतं रामकृष्ण रामकृष्ण हरी केलं तर 5000 वेळेस नामस्मरण 1 तासात होतं. किती वेळेस होतं? बोलत चला किती होतं? मग 5000 सकाळी. स्वयंपाक 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग नामस्मरण किती झालं? किती झालं? 10,000. आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही बाबा, तो प्रसाद होईल. काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला. महाराज 2 महिन्यात दंडावणी सोडली तर कीर्तन करायला सोडून द्या. आपण एवढी ताकद नामामध्ये. तुम्ही म्हणता याच्यासाठी काही ठाम पुरावा? हा मी पुराव्याशी बोलू शकत नाही महाराज. लगा 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ, काळजी करू नका. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले होते, लक्ष देऊ नका. भीष्माचार्य शिरपंजरी पडले असताना 5 पांडव हस्तिनापूरचे राजे झाल्यानंतर राजाचं काम काय आहे, राजाचं काय ज्ञान आहे, राजानं कशी समाजाची सेवा करावी, राजाचं कर्तव्य काय आहे, हे जगाचा मालक भीष्माचार्याला सांगतो. तुम्ही सांगा, कारण मी सांगितलं तर हे मला देव मानत नाही, मला नातेवाईक मानतात. भीष्माचार्य राजधर्म श्रीधर्म योग सगळे धर्म सांगत असताना द्रौपदी मधात असली. बाबा चुप बसा, आता धर्माच्या गप्पा करताय. धर्म असा असतो, धर्म तसा असतो, धर्म हा असतो, धर्म तसा असतो. तुमचा धर्म कुठे गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासनाची साडी पेटत होता, त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य रडायला लागले. भीष्माचार्य द्रौपदीला म्हणले, बस द्रौपदी, कळलंय मला तुला काय म्हणायचं. अगं त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती, मला त्याही वेळेस तुला मदत करण्याची इच्छा होती, पण काय करणार ग? मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं. काय केलं होतं? काय केलं होतं? दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा साधू जर बिघडू शकतो, तर चांगलं अन्न खाल्ल्यानंतर मला बिघडलेला माणूस का सुधारणार नाही? म्हणून करून पहा. माया फुकट आहे, काही फोन पे नाही, काही गुगल पे नाही, काही चेक नाही, काही नाही. हा नंतर तुमच्या नवऱ्यानं दारू सोडली की तुम्ही मला फोन करा, काय तुम्हाला हवे तर 4-5 चक्कर माझ्या नावावर करायची, मी नाही अजिबात म्हणणार नाही. पण अगोदर मला तुमच्याकडून रुपया नको, देवाचं चिंतन करा महाराज. सगळ्यात सोपं साधन येते, म्हणून सर्वात सोपा भक्ती पंत बहु सोपा मार्ग सांगितला. भक्ती मार्ग कोणता सांगितला? आणि मार्ग दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही ज्ञानोबरायपासून निळोबरायपर्यंत साधू झाले, त्यांनी जो मार्ग दाखवला, त्या मार्गाचा अनुकरण केला तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण. लक्ष देऊन ऐका ना, 2 गोष्टी जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. एक मार्ग आणि दुसरा पंथ. काही ठिकाणी मार्ग चांगला आहे तर पंथ चांगला नाही, काही ठिकाणी पंथ चांगला नाही तर मार्ग चांगला नाही, काही ठिकाणी पंथही चांगला नाही मार्गही चांगला नाही. लोकांची मानसिकता खराब झाली. लोक बाह्यरंगाने साधू म्हणायला लागले. ज्याची सगळ्यात मोठी दाढी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी गाडी तो सगळ्यात मोठा बाबा, ही तुमची मानसिकता झाली. पण युट्यूब जर चेक केलं तर जेवढे दाढीवाले आत गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. बाह्यरंगाने साधू ठरवायची गरजच नाही कोणाला. मी तर या मताचा माणूस आहे, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्ही कोणाला महाराजही म्हणू नका. महाराज मग तुम्ही माणसा, तुम्ही कोणी? आम्ही महाराज नाही हो, आम्ही बुवा हो, बुवा. अजून सुद्धा आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. आम्ही आता कुरेकर बाबाला बाबा म्हणतो, पण त्यांच्या काळातले लोक अजून सुद्धा मारुती बुवाच म्हणतात. जयराम बाबाला आपण बाबा म्हणत होतो, पण त्या काळातले लोक जयराम बुवाच म्हणायचे. पांडुरंग बुवा, वैद्य बुवा, घुले बुवा, सगळे बुवाच होते. आणि आम्ही वारकरी संप्रदायाचे टीचर आहोत महाराज. कोण आहोत? जसं एखादा विद्यार्थी डीएड वगैरे सीईटी पास होऊन जिल्हा परिषदला शिकवतो, तसं आम्ही 4 वर्ष संस्था सोडून तुम्हाला आम्हाला वारकरी संप्रदायाची परंपरा सांगतो. परवा दिवशी आमच्या क्लास टीचरने मला चहा घ्यायला बोलवलं. पुरुषोत्तम घरी ये. म्हणलं काय? चहा घ्यायला ये. मी आपलं चहा वगैरे घेतल्यानंतर माझे गुरुजी मला सांगू लागले, तुला काही मॅनर्स वगैरे आहे का? म्हणे कसा मूर्खासारखा वागतो. म्हणजे गुरुजी काही चुकलं का माझं की तुम्ही केलं? अरे वेड्या, दिन दहाड्या लोक लुबाडतोस म्हणे, 40,000 रुपये कीर्तनाचे घेतो. मी म्हणलं गुरुजी घेत नाही हो मी, मला देतात लोक प्रेमानं. मोदी साहेबांमुळे डिझेल खूप स्वस्त झालंय, रस्ते खराब आहे, 2 ड्रायव्हर असतात, सगळं मेंटेनन्स सगळं थोडं देतात मला प्रेम. अरे वेड्या, मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे. सीईटी पास होऊन दररोजचे 7 विद्यार्थी 7 विषय पोरांना शिकवतो. सकाळी 9 वाजता शाळेत जातो, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतो. तरी महिन्याला मला सरकार 50,000 देते. रे तू 1.5 तास कीर्तन करतो, त्यातला अर्धा तास हा करतो म्हणे. तरी सगळं तुला लोक एवढे पैसे काय देतात? म्हणलं सर,
तुमच्यात आणि माझ्यात हा फरक आहे. तुम्ही सकाळी 7 वाजता जाता, संध्याकाळी 5 वाजता घरी येतात, दिवसभर पोरांना शिकवतात, तरी तुम्हाला सरकार 50च देतं. आणि मी 1.5 तास कीर्तन करतो तरी लोक मला पाया पडून दक्षिणा देतात. तुमच्यात आणि माझ्यात हेच बदल आहे की तुम्ही पोरं शिकवता म्हणून तुम्हाला पगार कमी, मी पोराची बाप शिकवतो म्हणून पगार जास्त. लहान मुलाचं जीवन सोपं आहे हो. आपण जर म्हणलं ए फॉर ऍपल, ते म्हणते ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. इथं आलेले कागद भरत महाराज, आहा आख्येच्या आख्ये भंगलेले लोक, भंगलेले महाराज. कोणी दारू पिऊ पिऊ, कोणी खरे खाऊ खाऊ, असं अवघड झालंय महाराज. आणि अशा लोकांना काय शिकवावं मला काही कळत नाही महाराज. 4थ्या टप्प्यातला कॅन्सर झालाय महाराज. कितल्या टप्प्यातला? म्हणून लक्ष देऊ नये का. 2 गोष्टी जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहे, पंथ आणि मार्ग. मार्ग तर ज्ञानोबांनी दाखवला महाराज. आणि त्यांनी ज्या पंथाचं अनुकरण केलं त्या पंथानं जर तुम्ही गेले तर न पडे गुंसा कोठे काही. लक्ष देऊ नये का. बसा, उठू नका कोणीचा. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की आपण वारकरी पंथाचे लोक आहोत. कोणत्या पंथाचे लोक आहोत आपण? पांडुरंगाचे दास आहोत, ज्ञानोबा तुकोबारायचे सेवक आहोत. लक्ष देऊ नये का. एका चांगल्या विचारवंताने मला प्रश्न केला होता, कीर्तन लक्ष देऊ नये का फक्त, की महाराज वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली जगात 1 नंबरची आहे, मग तुमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेला. याचं कारण असं आहे महाराज, आमच्या वारकरी संप्रदायाला कोणी मालक नाहीये. पहिली गोष्ट, संप्रदायाचं कोणी मालक नाहीये. संप्रदायाचे मालक ज्ञानोबा तुकोबारायचा आहे. कोणताच कीर्तनकार संप्रदायाचा मालक नाही होऊ शकत महाराज. हजारो कीर्तनकार झाले तरी लोक ज्ञानोबा तुकोबारायलाच मानतात, महाराजाला मानतच नाही. आणि तुम्ही जर आता हे चंदनपुरीवाले लोक बाजाराच्या दिवशी मालेगावला गेले, मालेगावचा बाजार कधी असतो? शुक्रवारी. दुसरा वार कसा राहील? ऐका, शुक्रवारी जर तुम्ही मालेगावच्या बाजाराला गेले, लक्ष देऊन कीर्तन ऐका फक्त. मग बाजाराच्या दिवशी सर्वात जास्त गर्दी कोणत्या दुकानावर असते हो? पाणीपुरीच्या दुकानावर का सोनाराच्या दुकानावर? पाणीपुरीच्या दुकानात गर्दी जास्त असते. याचं कारण पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटती महाराज. आणि पाणीपुरी कशी बनवतात हे मीपेक्षा खाणाऱ्याला चांगलं माहिती. कधी नाही पाणी सापडलं नालीचंही पाणी वापरतात. मुंबईची प्रकरण पाहिली तुम्ही. मग सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये. 1 ग्रॅम जरी घ्यायचा असेल तरी महाराज 4800 रुपये द्यावं लागतात. किती? 4800. तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय महाराज. खरं सांगतो, अरे या महाराष्ट्रातला एक महात्मा वयाच्या 16व्या वर्षी या विश्वाला शांतीचा संदेश देणारा जर महात्मा कोण असेल तर तो वारकरी संप्रदाय महाराज. ज्ञानोबा आहे. आताच लोक सरकार मधले म्हणतात की आता आरक्षण पाहिजे तर समान नागरिक कायदा पाहिजे. कोणा समान नागरिक कायद्याची गरज आहे? पहिला समान नागरिक कायदा जर या महाराष्ट्रामध्ये कोणी आणला असेल तर तो माझ्या ज्ञानोबाने आणलाय महाराज. यारे यारे लहान थोर याती बघती नारी नर करावा विचारणा लगे चिंता कोणाची. पंढरपूरला जर दर्शनाला तुम्ही गेले ना तर पहिलं दर्शन तुम्हाला चोख उभारायचं घ्यावं लागतं. चोख उभाराय कोण होते जातीला तुम्हाला माहिती आहे. दुसरं दर्शन नामदेवरायचं घ्यावं लागतं. नामदेवराय जातीला शिंपी होते. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका मायमाऊलीची समाधी, तिचं नाव कानोपात्रा, एका वेश्येची मुलगी होती. बसणारी मंडळी लिहून ठेवा माझं वाक्य काळजावर. जो संप्रदाय वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय कधीच जाते. लोक जातीवाद करतात. जातीवाद हा साधुवाद जातीच्या पलीकडे गेलेला असतो महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं. कधी जर तेलंगणाला गेले तर जाऊन पहा, तुमच्या भाड्याच्या तिकिटानं जाऊन पाहून या एकदा. तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पुतळे तेवढे महाराष्ट्रात नाहीये महाराज. बेळगाव कर्नाटकला जर तुम्ही गेले तिकडे जेवढा माझ्या राजांना सन्मान आहे असं नाहीये. माझा राजा एवढा मोठा होता. अरे त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज सारखे अनेक राजे झाले. मग फोटो फक्त घरात एकाच राजाचा लागला. याचं कारण राजा नीतिवान होता, सिलवान होता, आचरणशील होता आणि चांगल्या लोकांचीच पूजा होते महाराज. इथं उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांची पूजा होत नाहीये. म्हणून संप्रदायाचे सेवक आहोत आपण. खूप मोठं या संप्रदायाचा खूप मोठा वारसा आहे महाराज. मी तर खरं सांगू का, संप्रदायाचे काही गोष्टी महाराज. पहिली गोष्ट आहे संप्रदायाचे ग्रंथ, दुसरं संप्रदायाचे संत, तिसरं संप्रदायाची विचार प्रणाली, चौथं म्हणजे संप्रदायाचा गणवेश. तुम्ही बसणारी मंडळी दरवर्षी एक गाणं येतं महाराज. दरवर्षी नवीन नवीन लग्न सराईमध्ये एक गाणं येतं. कधी शांती येते, कधी सविती येते, काही पण येतं महाराज. पाठीमागे ती एक भिकारी आली होती, तेरी ती भिकारी ना गायब पण गाणं बी गायब झालं. काहीच कळत नाही महाराज. भिकारी कुठे गेली ती रानोमंडल तेही दिसत नाही. गाणंही कोणी ऐकत नाही. एक गाणं फक्त मनुष्य 2 महिने ऐकू शकतो महाराज. किती?
अरे पण 725 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबाला जाऊन, तरी रूप पाहता लोचनी म्हणल्याशिवाय कीर्तनकार कीर्तनाला सुरुवात करत नाही, तरी अजून सुद्धा अभंग नवीन वाटतात. 400 वर्ष झाले माझ्या तुकोबाला जाऊन, तरी सुंदर ध्यान झाल्याशिवाय कीर्तनाची सुरुवात होत नाहीये. याचं कारण ती वाणी काही अशी येडे वगैरेची वाणी नाहीये महाराज. ती वाणी माझ्या तुकोबरायची, ती वाणी माझ्या ज्ञानोबरायची. अरे जे अभंग वाचल्यानंतर माणसं करतात त्यांचे अभंग जातील तरी कसे महाराज. म्हणून ग्रंथ श्रेष्ठ आहे. आणि दुसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे. आतापर्यंत वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच संतांनी तुम्हाला त्यांचे फोटो घरात नाही लावायला सांगितले महाराज. आता तर काही जिवंत दलिंदर फोटो लावायला लागतात. मी तुमचा गुरु आहे, माझी आरती जिवंतपणे कळा नाही जमत महाराज. ज्यांनी देवाला पाठीमागे केलं स्वतः पुढे गेले ते जेलमध्ये गेले नामदेव महाराज. आणि ज्यांनी देवाला पुढे केलं स्वतः दास म्हणून राहिले, 700 वर्ष झालं तरी समाधी सोहळा त्याच थाटामाटात साजरा होतो. ही संप्रदायाची ताकद आहे. तिसरा वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे. बसणारे मायबाप का कधी विचार करत नाही तुम्ही वारकरी संप्रदायाच्या माणसाच्या अंगावर पांढरच धोतर असतं, पांढरी शर्ट असतं, पांढरी टोपी असते. याचं कारण हा पांढरा कपडा एवढा सुंदर आहे. एखादा मनुष्य मला हार घालण्यासाठी आला आणि त्याच्या हातातला बुक्का जर माझ्या शर्टावर पडला ना महाराज, तर कीर्तन होईपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्याकडेच असतं, महाराजाकडे राहत नाही. संप्रदाय सांगतो जसे कपडे दिले तसं मरेपर्यंत पांढऱ्या पायासारखंच राय, काळ होऊ नको. कारण एखादा चुकीचा माणूस चुकला त्याचा समाजावर परिणाम होत नाही, पण एखादा साधू एखादा महात्मा चुकला त्याचा सर्वात जास्त परिणाम कोणावर होतो? समाजावर होतो. खूप प्रेम करतात महाराज लोक. मी तर खरं सांगू का, भाग्यवान आहे ज्ञानोबा तुकोबाईचे सेवक आहोत. एप्रिल महिन्यातली तारीख घेतात रामनवमीची, तरी आजच्या तारखेत फोन करतात, महाराज रामनवमीला तुमचं कीर्तन आहे, सांगा ना तुम्हाला जेवण्यासाठी काय करू. 4 महिन्याच्या अगोदर जेवण्याची व्यवस्था करणारे जर या संप्रदायातले लोक आपल्यावर प्रेम करत असत तर आपण किती चांगलं राहिलं पाहिजे महाराज. खूप चांगलं राहिलं पाहिजे. काहीच कमी नाही महाराज. जगातला कितीही मोठा राजकारणी असू द्या, तो कधी ना कधी माझी होतोच महाराज. राष्ट्रपती माझी होतो, माझे राष्ट्रपती, माझे पंतप्रधान, माझे मंत्री, माझे खासदार, माझे आमदार. पण संप्रदायामध्ये आतापर्यंत माझी कीर्तनकार कोणी झालेला नाहीये. आणि संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, राजकारणामध्ये वय कमी झालं की किंमत कमी होती, परमार्थामध्ये जसं जसं वय होईल तशी तशी किंमत वाढती महाराज. म्हणून आतापर्यंत कधी बघितलं का तुम्ही हरिभक्त पारायण? माझी इंदुरीकर अजिबात नाही, माझी ढोक महाराज नाही, माझी माऊली अजिबात नाही, माझी तुकाराम बाबा अजिबात नाही. मरेपर्यंत आजीच आणि मरेपर्यंत आजीच. म्हणून माझी विनंती, साधू ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा अनुकरण करा. तिनेचे पण ते चालू जातात लपडे गुंता कोठे गाय विढोबा. आपल्या मालेगाव तालुक्याचं वैभव आपले लाडके आमदार तथा माझे मंत्री आमचे भुसे साहेब सुद्धा आलेले आहेत. पण साहेब पाठीमागच बसलेले. साहेब पुढे या ना तुम्ही. प्रत्येक महाराष्ट्रातला राजकारणी माणूस जर संध्याकाळी 9 वाजता कीर्तनाला येऊन बसणार महाराज तर महाराष्ट्राचा इतिहास. साहेबांची विनंती आपण आजची कीर्तन सेवा आपल्या गावाची महाराष्ट्र राज्याचे
कृषी मंत्री श्री हुसेनसाहेब परताय. आणि पुरुषोत्तम दादा तो सत्कार अगदी आनंदाने स्वीकारतायत. दादांना आपले मंत्री साहेब शाल श्रीफळ फुलहार देऊन त्यांचा सत्कार करतायत. या ठिकाणी वारकरी पंथात सुद्धा आपले राज्याचे कृषी मंत्री साहेब सहभागी होत आहेत. पेपर नुसते हाताने पाहिजे. हातवर 2 मिनिटं सर्वांनी एक ताळी एका ताला स्वरात 1 मिनिट फक्त 1 मिनिट कोणी हात खाली घ्यायचं नाही. तुलेले हरी का तेनेची पंथे चालू जाता नकडे मोठा कोठे काही ऐका
काय उपकार आहे त्या साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर? स्वर चालू कर बाळा, मोबाईल कसं स्विच ऑफ करा. त्या साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर एवढे उपकार आहे महाराज. काय नाही केलं त्या साधू संतांनी? या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले महाराज. किती दर्शनकार आहे? 12. त्यामध्ये 6 नास्तिकवादी आणि 6 आस्तिकवादी या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपे म्हणजे भक्ती रूपे खाऊ साधकाच्या हातात त्याला मोडोनिया नाना मते येती सिद्धांत सौरसू. आता आपल्याला काहीच करायची गरज नाही. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळी आनंदे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. एवढं सुंदर ज्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी करून ठेवले त्या साधू संतांचं वर्णन करत असताना मला सांगतात निळामणी ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. साधू सारखं कृपावान साधू सारखं दयावान या विश्वाच्या पाठीवर कोण असेल महाराज? लक्ष देऊन ऐका. ज्या ज्ञानोबराने तुमच्या आणि माझ्यासाठी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिला, त्याच्या बदल्यात तर ज्ञानोबरायला आपण काहीच दिलं नाही मला. त्याच्या बदल्यात उलट ज्ञानोबरायला आपण मधुकरी तर दिलीच नाही, पण मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवली. लक्ष देऊन ऐका ना दादा. एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे काही क्रांतिकारी लोक झाले, जेवढे काही दिग्गज लोक झाले, जेवढे काही संत झाले, जेवढे काही महात्मे झाले, जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांचं महत्व कळलंच नाही महाराज. महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. अनेक वाक्य ऐका ना माय बाबा. ज्या ज्या जातीमध्ये जो जो माणूस जन्मले तो त्या त्या जातीतल्या त्या माणसाला जेवढा त्रास झाला तेवढा कोणालाच झाला नाही. ज्ञानोबरायला वाईट टाकलं दुसऱ्यांनी नाही, ब्राह्मण समाजाने टाकलं. जगद्गुरु तुकोबरायला गावाच्या बाहेर काढून दिलं दुसऱ्यांनी नाही, कुंभी लोकांनी दिलंय. एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते महाराज. लक्ष देऊन ऐका, खूप गोड उदाहरण आहे. एक लोखंडाचं दुकान होतं, दुसरं सोन्याचं दुकान होतं महाराज. दुपारची सुट्टी झाली, लोखंड आणि सोनं जेवायला बसलं. त्यावेळेस सोनं त्या लोखंडाला म्हणतं, हे लोखंडा तुला काही मॅनर्स वगैरे आहे का नाही रे? किती जोऱ्या जोऱ्यात आवाज करतो रे तू. माझाही मालक मला ठोकतो पण मी एवढ्या जोऱ्यात आरडत नाही. आणि तुला तुझ्या मालकाने ठोकलं की किती जोऱ्या जोऱ्यात आरडतो तू, किती जोऱ्या जोऱ्यात आरडतो. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्याने लोखंड त्या सोन्याला सांगत होतो, सोन्या हे ऐक ना रे, अरे वेड्या, तुला वेदना कमी होण्याचं कारण, तुझा आवाज कमी होण्याचं कारण असं आहे की तू आहे सोनं, तुला ठोकणारं लोखंड आहे. काय म्हणलं सोनं? लोखंड तू आहे सोनं आणि तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे रे वेड्या. मी आहे सुद्धा लोखंड, मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे, त्याच्यामुळे मला त्रास जास्त आहे. आपले माणसं ज्यावेळेस आपल्या माणसाला त्रास देतात ना महाराज, त्यावेळेस मनुष्य खूप मोठा तुटतो आतून ना. ज्ञानोबरायने एवढा त्रास झाला तरी कृपा बघा ना महाराज किती आहे. तरी सुद्धा आपल्या सद्गुरूंना मागत असताना पहिले या लोकांना मागितलं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिरी लोकी भजितो आदी पुरखी अखंडित. म्हणून माझी विनंती आहे, अरे जगद्गुरु तुकोबराने तुमचा आणि माझा माथा ठिकाण्यावर याच्यासाठी पंचमवेदाचा गाथा दिला रे, पण या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत नाही केलं, उलट या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवलाय महाराज. म्हणून निळामणी ऐसे संत कृपावंत सुद्धा आहे आणि सुखी त्यांच्यासारखं कोण असेल महाराज. गावचा सरपंच आपल्या ओळखीचा असला तरी तुम्ही गावात कोणतंही लिटिगेशन आणता महाराज. सरपंच ओळखीचा असलं तर, तालुक्याचा जर एखादा मोठा माणूस ओळखीचा असेल तर मनुष्य तालुक्यात कोणालाच ऐकत नाही. आणि या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सर्व किल्ले ज्या माणसाच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर जो विराजमान आहे, सोन्याचं मुकुट त्यांच्या डोक्यामध्ये, तो छत्रपती महाराज शिवाजी महाराज जर तुकोबरायचे शिष्य असतील तर त्यांना काय कमी असेल महाराज. पण सांगू का महाराज तुम्हाला, त्यांच्यासारखं सुखी कोणीच नाहीये. उलट साधू संतांना भिकारी म्हणणारे जगातले सगळ्यात मोठे भिकारी. भिकारी दारिद्र्याचं वर्णन करत असत ना भागवतकारामध्ये, दारिद्र्य यश असंतुष्टो. ज्याला किती जरी दिलं तरी त्याचं पोट भरत नाही, पोस्टाच्या पेटीसारखं असतं, त्याला भिकारी म्हणायचं. महाराष्ट्रातला पहिला जर दुष्काळ कोणी माफ, पहिला जर या महाराष्ट्राची कर्जमाफी कोणी केली असेल ना,
माझ्या तुकोबराने केलेली महाराज. शावकार होते माझे तुकोबरा. त्या काळामध्ये 350 एकर जमीन होती तुकोबराकडे. 12 गावची जहागिरी होती. सगळ्या लोकांना पैसे वाटले. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर जेवढ्या काही वह्या होत्या हिशोबाच्या त्या सगळ्या वह्या उचलल्या आणि कुठं नेऊन टाकल्या. आपण तर हलकट शावकार हो महाराज. आपण व्याजाला सुद्धा व्याज लावतो. इतके हलकट आपण व्याजाला सुद्धा व्याज लावतो. साधू संतांचे उपकार आहे महाराज या महाराष्ट्रावर. सरकार आता सांगतंय की झाडं लावा, झाडं जगवा, झाडं लावा, झाडं जगवा. 400 वर्षापूर्वी त्यामध्ये तुकोबाराने लिहून ठेवलं होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे नवीन सांगायची गरज नाही. 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं की वृक्ष तुमचे सोयरे आहे, वृक्ष तुमचं गणगोटे, म्हणून प्रत्येकाने वृक्ष लावला पाहिजे. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाला सांगा ऑक्सिजनची काय किंमत आहे तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये कळली. एक सप्ताह झाला की प्रत्येक कीर्तनकाराच्या एक झाड लावत जा. आणि जसे कीर्तनाचे यजमान आहे ना तसं त्या झाडाचे सुद्धा यजमान ठेवा की वर्षभर त्या झाडाला त्यानं पाणी घातलं पाहिजेत महाराज. आता लावसाल तुम्ही जरी ऑक्सिजन न मिळले तरी चालते पण कमीत कमी तुमचे पोर जग. आपल्या आजोबाने आंबे लावले म्हणून आपण खाल्ले. आता तुम्ही लावा ना पुढचे खाण्यासाठी. म्हणून माझी विनंती दादा किती मनुष्य मोठा होऊ द्या. लोक 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 म्हणतात लोक चंद्रावर चालले. चंद्रावर जरी गेले तरी लोक येणार शेवटी मागच. मुंबई पुण्याचे लोक बाजरीची भाकर आणि बेसन खाण्यासाठी 200 किलोमीटर जातात महाराज. एक माणूस मला म्हणे महाराज काय तुम्ही लोक हो दुनिया चंद्रावर गेली तुम्ही धोत्रावरच आहे. धोत्रावाल्याचा नाद अजिबात करायचा नाही कोणीच. आमचा एक धोत्रावाला उपोषणासाठी बसला होता. अख्खा भारत पालता केला त्या अण्णा हजारे. एकच धोतर येते सगळे धोत्रवाले जर एकत्रित झाले तर काय करतील सांगा ना महाराज. आमचा एक धोत्रावाला इंदोरीकर दररोज त्यांच्या समोर 50,000 समाज आहे महाराज. महाराष्ट्रात तेवढी मोठी सेलिब्रिटी भारतात नाही कोणाला. आपलं ओपन चॅलेंज कोणी आणा तुम्ही लिंगाट आणि तो आता मला वाटतं खूप मोठा पुरस्कार महाराजांना भेटला आणि भेटला पाहिजे. मला तर वाटतं वारकरी संप्रदायासाठी ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपला माणूस कसा जरी असला ना महाराज 100 जरी असला तरी त्याला बाबूराव म्हणत जा. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर आपल्याला ज्या दिवशी मोठं करसाल त्या दिवशी बाहेरचे मोठे म्हणणारच आहे महाराज तुम्हाला. एक मराठी भाषिक माणूस दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन करणारा माणूस जर त्याचा दिल्लीत सत्कार होत असेल तर ती संप्रदायाची मोठी जितच आहे ना महाराज. तो तुमचा आणि माझा सत्कार आहे. कोणाचा सत्कार आहे? तुमचा माझा सत्कार आहे. म्हणून साधू संतांसारखं श्रीमंत साधू संतांसारखे सुखी या जगात कोणीच नाहीये. म्हणून महाराज सांगतात निळा म्हणायचे संत कृपावंत सुख सिंधू. आणि ज्यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा महाराज. निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कल्याण होईल. बराचसा तरुण वर्ग माझा कीर्तनासाठी उपस्थित. तरुण पोरांना माझी विनंती. पोरांनो जीवन जगत असताना 4 गोष्टी लिहून ठेवा गड्या काळजावर माझ्या. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. जीवनामध्ये फक्त आणि फक्त निर्व्यसनी जगा. तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही महाराज. कधीतरी आपल्या देशाविषयी धर्माविषयी कधी एकत्रित येणार आहात तुम्ही? अरे मुस्लिम समाजाने हिरवा झेंडा वर करू द्या. सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली येऊन बसतात महाराज. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या. सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न आहे कोणता झेंडा घेऊ? हाती घरे कण झेंडे ते विषय आपल्या घरावर. बायको एका पक्षात तर एका पक्षात. नवीन आलेली सुनबाई कपशी घेऊन आपण असा काळाचं आलं पाहिजे नाही एकत्रित महाराज. कधीतरी आपण आपल्या धर्मासाठी, कधीतरी आपण आपले हिंदू, अरे यानं म्हणायचं मी त्या जातीचा आहे, यानं म्हणायचं मी ह्या जातीचा. कधीतरी म्हणा ना आम्ही सगळे हिंदू आहोत महाराज. खरं सांगू का महाराज या देशासारखा देश नाही या जगामध्ये दुसरा. तुम्ही कधी तरुण पोरांनी विचार केला का तुम्हाला भारत माता ही संज्ञा का मिळालेली आहे? भारत माता का म्हणतात तुम्हाला? याचं कारण असं आहे आमचा देश एवढा चांगला आहे, आमच्या देशाची विचार प्रणाली एवढी चांगली आहे. अरे जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच रे महाराज. पण जे जवान, जे पाकिस्तानी आतंकवादी आमच्या हिंदूतल्या जवानांना गोळ्या घालतात त्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना सुद्धा, त्या जवानांना सुद्धा पहिली मिठाई देणारा जगातला पहिला देश म्हणजे आपला भारत आहे महाराज. काय भारत. म्हणून तर भारत माता म्हणतात. तुम्ही असं ऐकलं का? पाकिस्तान सुलतान, अमेरिका मावशी नो, लंडन दिदी अजिबात नाही. अरे या देशाची संस्कृती एवढी सुंदर आहे. आमचं पोरग जर पहिल्या वर्गात गेलं तर सर त्याला ABCD नाही शिकवतो,
1 2 3 4 नाही शिकत, क ग वगैरे तसं नाही शिकत. पहिला हात पुढं कर म्हणतात, कर हात पुढं, आणि त्याला म्हणतात मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आणि हा देश, हा महाराष्ट्र, हा साधू प्रधान आहे महाराज. हा देश कृषी प्रधान आहे. या देशाचा सांभाळ, या देशावर सर्वात जास्त जर उपकार असतील तर फक्त या 3 लोकांचे महाराज. हा देश काही बिल्डर प्रधान नाहीये, हा देश काही उद्योगपती प्रधान नाहीये, हा देश काही व्यापार प्रधान नाहीये, हा देश कृषी प्रधान आहे. पहिले उपकार या देशाच्या शेतकऱ्यांचे. शेतकऱ्याने पिकवलं तर देशातले लोक खातील. गंज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी, भूक लागल्यावर काय 2000ची नोट करणार आहे का? चपातीच लागेल ना महाराज. आणि ती चपाती पिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर आमचा शेतकरी करतो. दुसरे उपकार या देशावर या जवानांची. आता 2-3 दिवसापूर्वी खूप मोठी दुःखद घटना घडली. आपल्या देशाचे आमचे बिपिनजी रावत साहेब, एक हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचं काय झालं, जीवन यात्रा थांबली. महाराज, मी तुम्हाला सर्व चंदनपूरकर ग्रामस्थ मंडळीला विनंती करेन, जसे तुम्ही सप्ताह करता, जसे लोकांचे वाढदिवस साजरे करतात, कधीतरी एखाद्या वेळेस सर्व गाव एकत्रित येऊन तुमच्या गावातला मुलगा जर देशाची सेवा करत असेल ना, त्याचाही वाढदिवस सर्व गावकऱ्यांनी मिळून साजरा करा महाराज. सप्त्यापेक्षा जास्त पुण्य लागेल तुम्हाला, खरं सांगतो. अरे त्यांना सुद्धा आई आहे, त्यांना सुद्धा बाप आहे, त्यांना सुद्धा बायको आहे, त्यांना सुद्धा मुलं आहे. तुम्ही देवाकडे गेले की देवाला बायका मागता, तुम्ही देवाकडे गेले की त्यांना पैसा मागता, पण माझ्या देशाचा जेवण कधी आईला देवाला तसलं काही मागत नाही. तो देवासमोर गेला की देवाला फक्त हेच मागतो, ओ मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बस बहे खून मेरा चमन के लिए. आणि आमचा देह फक्त या देशाच्या सेवेसाठी गेला पाहिजे, पण त्यांची कधीतरी आपण आठवण काढली पाहिजे ना महाराज. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, तरुणांना माझी विनंती, पोरांनो, थोडी लाजा वाटू द्या आपल्याला. अरे युपी बिहारचे लोक तुमच्या पाणीपुरी विकायला मालेगाव मध्ये आले येडे हो. त्यांनी नुसत्या पाणीपुरी एकूण 4-4 मजली बिल्डिंग बांधल्या. तुम्ही बिल्डिंग तर बांधल्याच नाही, पण हाय त्या बापाच्या रोडच जमिनी फक्त 10 रुपये विकल्या. मूर्खपणा करू नका. राजस्थानचा स्वीट मार्टवाला तुमच्या मालेगाव मध्ये येऊन दुकान टाकतो, काय विशेष आहे महाराज. महाराष्ट्र राज्यच असं आहे की ते सगळ्याला समाविष्ट करून घेतोय महाराज. 2-4 दिवसापूर्वी मी घरी असताना मंत्री साहेब, नेपाळचे लोक आमच्या गावामध्ये रगी विकण्यासाठी आले होते. आता हिवाळा चालू आहे ना, ते रगी घ्या, रगी रगी घ्या, रगी. आमच्या गल्लीतल्या सर्व मायमावल्यांनी रगी घेतल्या. आमच्या आईने बी 4-5 रगी घेतल्या. मी म्हणलं पैसे तुम्ही तुला दिले, रगी कुठून आणल्या? म्हणजे उधार घेतल्या. म्हणलं काय दिलं? पॅन कार्ड, आधार कार्ड, काहीच मागितलं नाही. म्हणलं मग त्याला कशा दिल्या? काहीच नाही म्हणे. मी मकर संक्रांतीला येतो म्हणे, त्यावेळेस तुम्ही मला पैसे देऊन टाका. लक्ष देऊ नये का? मी उदाहरण काय सांगतो. नेपाळचा माणूस महाराष्ट्रात येऊन एका छोट्या गावामध्ये येऊन जर रगी उधार देत असेल आणि सांगतो 4 महिन्याने पैसे घेतो, काळजी करू नका, तर नेपाळच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्रातले लोक सगळं काही करू शकतात, पण कोणासोबत गद्दारी कधीच करू शकत नाही. म्हणून एवढा विश्वास आहे. माझी विनंती, पोरांनो, नाही नोकरी लागली तरी ताण नका घेऊ. 5 एकर जमीन आहे तुमच्याकडे, फक्त 5 म्हशी घ्या. किती? आणि त्या म्हशीचं संगोपन करा. दररोज दूध मालेगावला आणून घाला. तुम्ही दररोज जरी तुम्ही 5 म्हशीचं दूध आणलं ना महाराज, तरी तुम्हाला घर बसल्या 40,000 रुपये महिना पडतो. किती? नका नोकरीच्या भरोशावर. नोकरीच्या भरोशावर असाल तर नोकरी लागणार नाही, छोकरी भेटणार नाही, लसल लटकते रे. सध्या तुमच्या मालेगाव, तुमच्या परिसरात अवघडची मुलीच नाही हो महाराज. माझे कीर्तन होतात थोडे प्रेमाचे मंडळी, ते म्हणतात महाराज तिकडे कोणाची गवय ना बघा हो, आम्ही 2-4 लाख रुपये देऊ, पण काहीतरी नियोजन करा. नंदुरबारून बाया पोरी आणल्या महाराज, काही नंदुरबारून आदिवासी भागातून आणल्या. लक्ष देऊन ऐका. प्रत्येक गावात 400-400 पोरं पडू नये, लटकते. कोरोनावर लस आली पण यांना पोरगी. कठीण काळा झाला. मार्केट वाढलं ना पोरीचं.
या पोरीला अजिबात अक्कल नाही, शेंबूड पुसता येत नाही नाकाचा, तरी ती म्हणते मला सरकारी नोकरीवालाच पाहिजे. कुठून करून का? एक तर 2014 पासून तर 2021 पर्यंत सरकारने एकही भरती काढली नाही. मिलिटरी भरती ना, पोलीस भरती ना, कोणती भरती. मग नोकरीला पोरच लागले नाही, आणायची कुठून? म्हणून पोरांना माझी विनंती, पोरांनो, या देशाला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या देशाला बांगलादेश पासून भीती ना, नक्षलवाद्यापासून ना, आतंकवाद्यापासून. या देशाला सर्वात मोठी भीती फक्त व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टीपासून. म्हणून तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन नका करू. अरे काय चांगलं राहायचं ते राहा, चांगले कपडे घाला ना, साधे फोन नका घेऊ, आयफोन घेऊन फिरा, साधी टू व्हीलर घेऊ नका, बुलेट घेऊन फिरा. काय कमी केलंय तुमच्या बापान? तुम्हाला अर्धा एकर इकली की बुलेट येते. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून, दुसऱ्याच्या लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करून. म्हणून माझी विनंती पोरांना, धर्माची, देशाची सेवा करा, जीवनामध्ये व्यसन करू नका. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी तुम्ही पोर क्यों सब रहे हो? पैसों से खाना मिल सकता है आप लोगों को, लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. माझी विनंती दादा तुम्हाला, आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं. एक छोटंसं उदाहरण सांगायचं आणि सेवा समाप्त करायची. लक्ष देऊ नका. एका मायमाऊलीचा डोळा खराब झाला हो, रडायला लागली ती, दादा ए दादा डोळा खराब झालाय रे वागा, माझा काळजी नको करू माय, मी नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये नेतो, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. रडायला लागली. दादा नाशिकला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला, नाहीला सांगू लागला, या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर मला डाळिंब झाले, द्राक्षे झाले, काळजी करू नको. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा म्हणला, माय मालेगाव नाशिक हायवेवर माझी 15 एकर जमीन आहे का माझ्या बापानं कमवून ठेवली, त्यातली 5 एकर जमीन विकतो, अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. बाळा बस, आता ऑपरेशन करायची गरज नाही. आता जरी मला येऊन नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्याचा स्वीकार करेल. का? माझी कुश पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आलाय. पोरगाही रडायला लागला, नाही रडायला लागली. पोरगा रडता रडता आईला म्हणतोय, माय तू माझी परीक्षा घेत होतीस हो रे. म्हणा दादा मी तुझी परीक्षा घेत होती, बघ नाही मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. पण आई दुर्दैवाने जर माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील? आईनं जे उत्तर दिलं तेवढं उत्तर घेऊन घरी जा. मी समजा माझं कीर्तन सार्थक झालं. रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसले, आपल्या लेकराला सांगितलं, बागा तुझा जर डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या. माझा डोळा काढून तुझ्या हातात दिलेलं प्रेम मी सांगतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार.
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या मंडळींना माझा हात प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करा. आणि इथं वयोवृद्ध जेवढे काही मंडळी कीर्तन आलेले त्यांना माझे हात जोडून विनंती, हो बाबा हो, पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा बरं. ज्यांनी ज्यांनी पैसे कमवले तेवढे सगळे धल्ले सध्या करता येते. तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा. तुने नाही पाणी पाजिले. हे सगळं पोरग कवा करतं माहितीये का? लग्न झाल्यावर. काय ताकद आहे त्या तांदळामध्ये कळत नाही महाराज. तुम्ही आलिप्त आहे बरं आहे, अवघड आहे महाराज. कीर्तनात फक्त आम्ही सांगतो अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म. घरी गेलं ना महाराज तर घरचा करोना एवढा त्रास देतो, घरी गेलं की म्हणतो अहम ब्रह्मास्मी. तुम्ही सुखी बाबा, देवान तुम्हाला असं सुखी ठेवा. ऐका ना, एकदा का ते तांदूळ डोक्यावर पडले ना, आली लग्न घटी समीप नवरा दैव लग्नम दैव तारा झालं ना महाराज की ज्या मुलाला 22 वर्षे आई सोडून कोणी दिसत नाही, त्या आई समोर असताना म्हणतो ती कुठे गेली. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे जे सांगशील ते मी आहे. इतका बदल. वारे जमाने तेरी हद हो गई, बीबी हमदर्द मसर दर्द हो गई हो. बीबी हमदर्द और माँ सरदर्द. हे जर तुम्हाला नाही हो वाटत नसेल, प्रत्येकाने आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या. देशाची धर्माची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही चंदनपूरकर ग्रामस्थ मंडळींनी केलं महाराज. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे मंत्री साहेब. बघा ना किती सुंदर व्यवस्था आहे. हा 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 बघाव तिकडं अजून फ्रेश आहे. अजून जरी अर्धा तास कीर्तन केलं तरी तुम्ही उठणार. पण मला माहिती मी 12 वाजेला जरी केलं तरी